आजी मग कसं वाटलं तुला त्या पोरीचं घर? छान वाटलं. अशोक शंकर पालवे सर्व कुटुंबियांनी मिळून मुंबई शहरामध्ये या गोरेगाव भागामध्ये आपलं नवीन घर, नवीन जागा, नवीन वास्तू आपले घेतलेले आहे. आपल्या नवीन वास्तूमध्ये आज वास्तुशांतीचा मान भरलेला आहे. त्याप्रमाणे सत्यनारायण पूजेचा मान भरलेला आहे. देव जय देव जय शिव शंकर स्वामी शंकर आरती हो आरती हो तर नमस्कार मित्रमैत्रिणी, स्वागत आहे पुन्हा नवीन एका आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज मित्रांनो आपला जो ब्लॉग असणार आहे तो टायटल थंबनेलमधून तुम्हाला कळालंच असेल. आपलं घर आहे, त्याचा आपला गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा आहे त्या संदर्भात असणार आहे. आणि माझीच नाही तर सगळ्यांची आशा असते की मुंबईमध्ये आपलं स्वतःचं काही घर असावं आणि ते आता खूप दिवसानंतर मित्रांनो आपलं स्वप्न पूर्ण होत आहे. आणि देव करो मित्रांनो, जितके आपले भाऊ बंधू सगळे आपले ब्लॉग बघतायत त्यांचंही स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो आणि स्वामी सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर. ही बघा, ही मी काढलेली रांगोळी मयूरनी काढलेली आहे. अतिशय मेहनतीनं आणि खूप मेहनत करून घरात रांगोळी काढलेली. घराचा रस्ता बंद करून टाकला. इकडेही काढलेली आहे, ताईने काढलेली. खूप 5 रुपये रांगोळी, अप्रतिम अशी रांगोळी ताईची. 5 रुपये पांडुरंगा झाली ए बाई एक सुवास तू थांब. बाईला बोलून आम्ही जाऊ. सगळे त्याला हाय, कसं आहे तू? मी बरा आहे. आजी मग कसं वाटलं तुला त्या पोरीचं घर? छान वाटलं. भोटू कसं आहे आत्याचं घर? चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आपण खूप मेहनतीने साफसफाई पण केली. हो बरोबर सांगितलं सांगणार, ते सांगणार, विचारतात ना तुला. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. आता बघा हे कॉम्प्युटर इंजिनियर, तरी आम्ही सिव्हिल इंजिनियरची कामं केली. बघा हा हे सर्जा, तो आहे राजा. दिस इज गणपती बाप्पा. हरिद्राजृणकमायुक्तं विलेपनं कुङ्कुमं कामदायकं तस्योपरि गन्धमाल्यपुरार्धऋतुकालोद्भव पुष्पण्डप्रतिवियदाम् तस्योपरि गन्धमाल्यपुरार्धऋतुभोळा वनस्पति रसोत्पतो गन्धाद्यो गन्धमुत्तमाग्रैः सर्वदेवानां धूपञ्च दीपञ्च प्रतिवीयताम्. बस उभा राहते. हा जागेबाचा नाव काढलाय बरं का, जागेबाला हा जोडा. तुमचं नाव काय? अशोक शंकर पालवे. हा जोडा. बाबा ठिकाणदार जागेबाला देवा महाराजा तुमच्या या जागेमध्ये, तुमच्या या पांढरीमध्ये अशोक वडिलांचं नाव, वडिलांचं नाव अशोक शंकर पालवे सर्व कुटुंबियांनी मिळून मुंबई शहरामध्ये या गोरेगाव भागामध्ये आपलं नवीन घर, नवीन जागा, नवीन वास्तू आपले घेतलेले आहे. आपल्या नवीन वास्तूमध्ये आज वास्तुशांतीचा मान भरलेला आहे. त्याप्रमाणे सत्यनारायण पूजेचा मान भरलेला आहे. त्यानिमित्त बाबा ठिकाणदार जागेवाला देवा माझ्या तुमच्या या जागेमध्ये वास्तुशांतीचा कार्यकर्ता तुमच्या नावाचा आपलं नारळ काढून सर्व कुटुंबियांनी म्हणून तुम्हाला मी नारळांवरती हात घातलेले आहे. हाकेला उभा राहून आज या नारळांवरती राधी व्हा आणि हे आपलं वास्तुशांतीचं कार्य, पूजेचं कार्य सिद्धेशने म्हणून पार पाडून द्या. नवीन जागेमध्ये मुला माणसांना सर्वांना सुखपती द्या. सुखाचा वाटायला सर्वांच्या हातापायामध्ये बळ देऊन मुला माणसांचा सांभाळ करा. नोकरीमध्ये, धंद्यामध्ये, रोजगारामध्ये, व्यवसायामध्ये, मुलांच्या शिक्षणामध्ये, मुलांच्या नोकरी धंद्यामध्ये भरभराट करून सर्वांना सद्बुद्धी प्राप्त करा. शारीरिक क्लेश असतील, व्याधीपीडा असतील, अडीअडचणी असतील, खोटनाट काय असेल, वैयक्तिक पीडा असतील, रसकस असेल, बाहेरच्या कोणत्याही बाधा असतील, हे सर्व दोष, या सर्व पीडा बाहेरच्या बाहेर तुमच्या पायाखाली दाबून टाकून नवीन जागेमध्ये आनंदी आनंद करा. सर्वांना भरभराट करून यशाचा वाटा द्या आणि सांभाळ करा. महाराजा तांदूळ टाकायच्यावर नारळावर. हा नारळ फोडा, फोडा. बस 2 भाग करा. एक किती ठेवायची, एक किती ठेवा. आता उजवा पाहिजे ना आतमध्ये या. तुम्ही पुढे या पहिलं. वळ. हा
एक मिनिट त्याच्या मागे तुम्ही या. हा. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडजाः मंगलम गुणविकासो मंगलाय तन्नो हरी. या सर्वस्कारांते सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके या शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या इकडे पप्पा मम्मीला मध्ये पुढे जाऊ द्या. या इकडे आतमध्ये. तस्यो वरी ददाशो पुनर्मात्रे वापी बली गंधमाल्यो. तस्यो वरी ददाशो वातोष्पते नमस्योभ्यां भूषयाय धृततमोऽस्तिकामहि मां देव सर्वादिशयो वातोष्पते नमः. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्णस्रां चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जातवेदोप आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनभगामिनी यस्यादिनतेयं कामोष्मं पुरुषाणाम् अश्मपुर्वाव्रतमध्या अस्तिनाथगौरिणी. नको का मला जाऊ द्या. अक्षरां समर्पयामि मल्याजली समर्पयामि गन्धादबीजं समर्पयामि. अग्निभोजनं जलिजग्निदेवताभ्यो नमः. हळद कुंकू लावलं छोटंसं फुल द्या. अग्निपूजनं जलिजग्निदेवताभ्यो नमो नमः. सुपतितमस्तु. याला पाणी काढ आता ओतू जाऊन ओतू गेल्यावर मग तुम्ही हे करू. याच्यावर ठेवायचं पटकन 5 मिनिटं. ठेवा चालेल. हो कुंकू पहिल्यासारखे नाही राहिले आता. मग काकांना म्हणा परत तुम्ही करणार आहे. हा प्रसाद तेच करतो ना. तुम्ही करशा ना काका. तुम्ही केला तर चांगला असेल अजून. हो चालेल चालेल. तुझ्या कपडे पूजेला बसले मग. तुम्ही करा तुमच्या हाताने सगळं एक सामान. हे आवडा चला. दूध आला दूध आला. त्या बाजूला बंद ना. हो मध्ये बंद झाला बरं का. झाला तर ओतू जा ओतू जा. दूध जाऊ द्यायला पाहिजे. हो लाव चालू धर तिथं माचीस धर कोपऱ्यावर आहे. ओतू गेला तिकडे बंद कर. नाही काय झालं? तुम्हाला चालता येत नाही. हे व्हिडिओ वाट. चल आणि चुलवली होईल खाली कर. दूध आलं थांबलं थांबलं. इकडे बघ रे ऋषी. हा
बर ठेव ना, बसल तर ठेव त्याच्यावर. सोड बरं. पडेल हा? उजवा पाय ठेव. पाय जरा मागे घे. तुम्ही इकडे या. हा, जरा मागे घे पाय. हा, पाय जरा पाठ मागे घ्या जरा. च प्रतिनियतां तस्यो परितदाच तेनो धूपं छायाधूपं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसागरं बुधकेन्द्रहारं सदा वसन्तहृदयारविन्दे नरनारी नृपानान्य भवेतु स्वप्नैश्वरमन्दं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनं ग्रह नक्षत्रजाः पीडास्तकाले विशद्वां त्वामि वैसृतेन संशयाः. बस येऊ. ठेवा. नरेंद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी हे नमदमहे की अंबिका त्र्यंबकात्मज सिद्धि बुद्धि युद्ध दक्ष सर्वलौकिक पूजित महागणपति नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु सर्वकार्येषु सर्वदा. गणपतीवर दोन अक्षर आला नमस्कार करा. महागणपती नमः. 4 फळ्या पाणी घालावं. पाद्यपाद्यं च समर्पयामि, अर्घोर्घं च समर्पयामि, मुखाग्निं च समर्पयामि, नाणीयं च समर्पयामि. ओम गणपते नमः. लहान पेला त्याला पंचमंत्र म्हणतात. तांब्यात पाणी त्यात चमचा ठेवलेला आहे ऑलरेडी. 1 चमचा पंचामृत गणपतीवर घाला. अयोधारी हृदय नामधेय करा. नाणीयं समर्पयामि. श्रीमन् महागणपतये नमः. शाबास. 2 फळ्या परत पाणी घाला. पंचामृतांतरे शुद्धोदकदानीयं समर्पयामि. सिद्धिविनायक दानकायं. गणपतीवरती अत्तर घाला. सुगंधादी अत्तर समर्पयामि. श्रीमन् महागणपतये नमः. श्रीमन् महागणपतये नमः. सुगंधादी अत्तर समर्पयामि. मंगलिकदानीयं समर्पयामि. श्रीमन् महागणपतये नमः. महागणपती नमः. शुद्धोदकदानीयं प्रतिनिकेताम्. अत्तर घातला. अत्तर हां. अच्छा तुमच्या हातात लावायचे. सुगंधादी अत्तर समर्पयामि. श्रीमन् महागणपतये नमः. पप्पा महास्कारांचे महागणपती नमः. सुगंधादी आणि नाना परिमळ द्रव्यांचं. आता गणपतीला अभिषेक करायचा असतो. परिपरीने पाणी टाकत राहायचं. तुम्ही कंटिन्यू आम्ही पोहोचतो तोपर्यंत. हा कंटिन्यू. पप्पा ओम भद्रं कर्णेभिः धर्यां देवां भद्रं पश्येमाः शिवरत्रा. श्रीरंगे दुर्वासुभिः विषं देवितं यदायु. श्रीरेन्द्रो वदद्रवाः स्वातिनमुखा विश्ववेदाः स्वातिनर्ताक्षरादितरेभिः स्वातिनो बृहस्पतिर्ददातु. ओम सहनावतो सहनोमनकुलवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा द्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम नमस्ते गणपते तमेन च तमधि तमेकलं गतादि तमेकलं दर्दादि तमेन ब्रह्मादिनं नाज्ञाधर्मद नित्यं रुदं मज्मियद्यं मज्मियावलं मापमोदारं मोदारं दातारं 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 अवानुजलेशं अवशालानो वरसालानो दरानानो लक्षणानानो विरोधवादानं मामाहि बाहि मंदादो. वाङ्मयं जनमयानं रमयानं वजदान्तादि चिरतितं प्रत्ययं मादिनं ज्ञानवैज्ञानवयसि सर्वजगदिदं दनो दायते सर्वजगदिदं दत्तस्वति सर्वजगं लेमेतं भूमिरापतलो निलोन महातं दत्वारि भागवदारि आयुधं सूर्यसंकतमासं प्रमुरुभासरं कलादि पूर्वपुरुषाय वरदानि ददनन्दमनुस्वाना वरदनाः हृदय द्विशतारवेदवध्रुवकारकारो मध्यब्रह्मिन्द्ररूपमानादः सन्तानं दन्ति दैरागणे विद्याः. गणकृषिः नित्यायं ता ओं गणपते नमः. एकदन्ताय विद्महे भगदण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं जलदं पाशमुङ्कुजं नयनदं च वरदं वसव्यानं मुचदत्तं वदनचुत्पकर्णकर्तवासदं रक्तगन्धानि लिप्तं रक्तपुष्पेषु पूजितं रक्तगन्धानि लिप्ताङ्गं रक्तपुष्पेषु पूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतं अविद्वतु सृष्टादे विकृते पुरुषात्म एवं ध्याये. अष्टौ ब्राह्मणान् सर्वे भक्ताः सदा सुरतग्री भवन्ति. सूर्यग्रहे महानद्यावलिनपदवासिद्धमन्त्रं भवन्ति. महाविघ्नादनमुच्यते महादोषादनमुच्यते महापापादनमुच्यते सर्वं भवति. सकलविदधि एवं वेदोत्युपनिषदा. ओम गणगणगिर्यामे भद्रं पश्येमाः शिवरत्राः. श्रीरङ्गजुलवासुभिः विषं देवितं यदायु. स्वस्तिरेन्द्रो वदद्रवाः स्वातिनमुखा विश्ववेदाः स्वातिनर्ताक्षरादितरेभिः बृहस्पतिर्ददातु. ओम सहनावतो साणामणकृतविद्यं सर्वावै तेजस्विनावधीतमस्तु मा द्विषावै.
उचला पाणी ओतून घ्या आणि स्वच्छ मूर्ती धुवा तयाज्ञांबार्षि मोक्षणांबरशामि जातमंगलाः नैनदैवाय नमः डाव्या हातामध्ये मूर्ती घ्या डाव्या हाताने पाणी ओतून घ्यायचं ओतून आणि स्वच्छ धुवा तिकडेच ठेवा सुप्रतिष्ठित नमस्तो ताई हे ताई हे हे शोध ना ते तू बोलले ना कॉपी आहे तिला फक्त असं पेनसारखं असं नाव बसवायचं कालोद्भवेन कालोद्भवपुष्पण्डविधीयतां मनवः हरि ओम सूर्याय नमः आवायामि स्थापयामि सोमाय नमः आवायामि स्थापयामि ओमाय नमः आवायामि स्थापयामि ओमाय नमः आवायामि स्थापयामि देवाय नमः आवायामि स्थापयामि सूर्याय नमः आवायामि स्थापयामि बस तदैव लग्नं सुदिनं तदैव तारापदं तदैव विद्यावलं तदैव लक्ष्मीपदे देवैवमसरामि लावतेजां जयतेजां गतेजां पराजयेजां देवर्षं मृदुचकारः विनायकं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यो सर्वकामात् सिद्धये विसिद्धं सिद्धं मुजितो यथुरासने सर्वविघ्नं तस्मै गणाधिपते नमः सर्वेषानन्दकार्येषु त्रयेति भुवनेश्वराः देवादिशन्दो न सिद्धि ब्रह्मजानजनार्दना देवादिशन्दो न सिद्धि ब्रह्मजानजनार्दना दोन पाया उजव्या हातामध्ये तू तांब्या बाजूला ठेवा तिकडे त्या बाजूला ठेवा तिकडे कोपऱ्यात हा दोन पाया उजव्या हातामध्ये पाणी धरून ठेवा तुम्ही त्यांच्या हात लावा हाताला हा पाण्यामध्ये 2 दाणे तांदूळ अक्षता घ्या तिकडे हळद कुंकूचं दान ठेवलंय बघा कसे तुम्हाला आहे ना हा डावा हात उजव्या हातावरती उघडा आला हे बघा ठीक आहे विष्णू तथा वारो नक्षत्रम विष्णुरेव च योगस्य कर्णंशैव सर्व विष्णुन्मय जगत थांबा थांबा पप्पा जय देव जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ आरु आरती ओ आरु दुर्गा जय देव दुर्गे दुर्गणवाणी दुर्गे संसारी अनागनादे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देव महिषासुरमर्दने सर्वेश्वर वंदे तारक संजीवनी जय देव भुवन भुवनी माता जय सेनारी शारी कमले वंदना बोले गाई आई वाद करता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे पावन लवनाई जय देवी महिषासुरमर्दने सर्वेश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वंदे प्रसन्न होती देवतासा केशापासून सोडी थोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण विलाशा नरहर कल्लिन झाला पद पंकजलेशा जय देव महिषासुरमर्दने सर्वेश्वर वंदे तारक संजीवनी जय देव योगे 28 विजयी उभा मामांगी रखमाई तिसरी शोभा जय राजा बेडीवर आलेला चरणी वाई भीमा उद्धारी जगा जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा लक्ष्मी वल्लभ ईशा वल्लभ पावे जीवलगा जय देव दुर्गे माळा गळा करणे वनगंधे कासे पीतांबर कस्तुर लल्लाडे देवालवाराणी जेती भेटे करुणानुमंत उडे हाती जय देव जय पांडुरंगा
पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ हरी वल्लभ हरी जुलगा जय देव कन्या वेणुनाद जय सवाला सुवर्णाची गवळे वनमाळा गळा आई रखमाबाई राणी या सकळा ओवाळी तो राजा विठोबा सावळा जय देव हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ हरी वल्लभ हरी जय देव वाळू वारद्या कुटुंबाई चंद्रभागे मध्ये महाराज की जय. योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा शुभेशू नको तू नवंतानंता रघुनायका मागणेची आता समर्थ चंद्र मोरे सिंधो दुर्गारी दुर्वीन शंभो मदलोडकारी मोरया मी बाळताने तुझी सेवा गंगाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तुगाल बोडी रघुवीर समर्थ हरि ओम यज्ञेन यज्ञमैदन्तदेवा आस्नानि धर्माणि प्रथमान्यासन्नाम् देहनाकम्म महिमानसदन्तयन्तपुरमे साध्याय सन्ति देवाः ओम राजाधिराजाय नय्यदायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे नवीन वास्तू आपली घेतलेली आहे आणि त्या नवीन वास्तूमध्ये वास्तुशांतीचा आपला माठ भरून बाबा सत्यनारायण देवा माझ्या तुमचा आपला माठ भरून केलेली मेरी बापली सेवा आपली मान्य करून घ्या. ज्ञान अज्ञानाने कोणत्या प्रकारची काही चूक वाग झाली असेल सर्वांना क्षमा अपराध करून सर्व कुटुंबावरती कुटुंबातली मुला माणसांवरती कृपादृष्टी ठेवा. सर्वांना ठणठणीत ठेवून नवीन घरामध्ये सुखप्राप्ती धनप्राप्ती ऐश्वर्य प्राप्ती द्या. कोणत्या प्रकारच्या काही शारीरिक पीडा असतील व्याधी पीडा असतील अडीअडचणी असतील खोटं नाटक काय असेल वैयक्तिक पीडा असतील रसकस असेल बाहेरच्या कोणत्याही बाधा असतील हे सर्व दोष तुमच्या पायाखाली दाबून टाकून भट ब्राह्मणांच्या हस्ते केलेले हे वास्तुपूजन त्याप्रमाणे सत्यनारायण देवा माझ्या तुमच्या हस्ते केले पूजन मान्य करून घ्या. कृपादृष्टी देवा सर्वांना ठणठणीत ठेवून यशाचा वाटा द्या. हरी सांभाळ करा महाराजा. मंगलम भगवान विष्णू मंगलम चला बाजू जातोय होतोय 2 मिनिटं तर अशा प्रकारे मित्रांनो आपली आजची ही पूजा सफल संपूर्ण झाली आहे. तर बघू शकता मित्रांनो आपली मावशी आणि काका एवढं लांबून आपल्या सत्यनारायणाच्या पूजेला आणि गृहप्रवेशाला आलेत. तर मावशी कसं वाटतंय तुला? काका तुम्हाला छान वाटलं ना? खूप दिवसांनंतर आपलं स्वप्न पूर्ण झालंय. सर्व काही आपल्या स्वामींमुळे. हो. तर मित्रांनो जे काही आपले व्ह्युअर्स व्हिडिओ बघतायत तर देव करू की त्यांचंही मुंबईमध्ये सगळ्यांचं स्वप्न असतं. हा तर मित्रांनो सगळ्यांचं स्वप्न असतं की मुंबईमध्ये छोटं काय होईना आपलं स्वतःचं घर व्हावं. तर ते पण आपलं पण स्वप्न होतं आणि 28-27 वर्षानंतर मित्रांनो आपलं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि ते सर्व काही स्वामी तसेच आपले महाराज यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने. आणि अजून कोणाला ताई? हा तर मित्रांनो खूप छान वाटतंय. आता आपलं स्वतःचं घर झालंय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला गृहप्रवेश आणि सत्यनारायणची महापूजा झाली आणि खूप छान वाटतं. तर मित्रांनो जितके आपले नातेवाईक म्हणा किंवा मित्रपरिवार जेवढे आलेत खूप छान वाटलं. तुम्ही आमच्या आनंदाच्या क्षणांमध्ये आमच्याबरोबर सहभागी झालात. तुम्ही आले आमचा आनंद द्विगुणित केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आभार तुमच्या सगळ्यांचे. आणि खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलचे 14,000पेक्षाही आता वरती आपण सबस्क्रायबर गेन केलेत आणि हे सर्व मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे. तसंच आपल्या चॅनलला सपोर्ट ठेवा आणि लवकरच आपण याच्यापेक्षाही मोठे उच्चांक गाठू. 100K
1 मिलियन इथपर्यंत पण जाऊ. तर हे तुमच्याकडून सपोर्ट पाहिजे, बाकी काय नाही. आणि आवडलं तर लाईक.